तोतया पोलिसांचा पर्दाफाश, पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई। खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावर वाहनधारकांना अडवून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईत 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 13 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:45 सुमारास वर्धनगड तालुका खटाव हद्दीत पुसेगाव सातारा मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही संशयित व्यक्ती बॅरिकेडिंग लावून वाहनांची अडवणूक करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता खाकी व खासगी वेशातील काही महिला व पुरुष रस्त्यावर बॅरिकेडिंग लावून वाहन चालकांकडून पैसे उकळताना आढळून आले। पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून सर्व वाहनांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान आरोपींनी आपण पोलीस असल्याचं खोटे सांगून वाहन चालकांना कारवाई करतो अशी भीती दाखवत प्रत्येकी 500 रुपये उकळल्याची कबुली दिली। 2 मोटरसायकल स्वारांकडूनही अशाच प्रकारे पैसे घेतल्याचे उघड झाले। या प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 2 चारचाकी गाड्या, सफारी व स्विफ्ट डिझायर, 8 मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 21,19,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंकळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने केली आहे। या धाडसी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचं कौतुक केलं आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।